मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 227 जागांवर एकमत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या चर्चेनंतर अंतिम जागा वाटप जाहीर होणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युती फिसकटल्याची चर्चा. घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम. ठाण्यात जागा वाटपावर अडलं युतीचं घोडं. भाजपकडून शिवसेनेला आजचा अल्टिमेटम. योग्य निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती करण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आशावादी. जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंशी तब्बल 2 तास चर्चा. अद्याप कोणताही निर्णय नाही. तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरवरून नवा वाद. अभिषेक घोसाळकरांच्या फोटो वापरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध. मृत्यूनंतर घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश कसा? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल. शरद पवार आगामी काळात एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. संजय शिरसाटांचा दावा. महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं शिरसाटांचं भाकीत. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 16 वर्षांखालील मुलांवर सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार करा. मद्रास हायकोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला. केंद्राचीही सकारात्मक प्रतिसाद. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला. अनेक शहरांमध्ये तापमान 10 अंशांवर. पुढील काही दिवस पारा घसरताच राहणार. नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार. बॉलिवूडचा दबंग सलमान खान झाला 60 वर्षांचा. पनवेलच्या फार्म हाऊसवर रंगली जंगी पार्टी. कुटुंबियांसोबत धोनी, संजय दत्त, तब्बू यांच्यासह दिग्गजांची हजेरी.